सकळ आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची। तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे नये डोळे धुरे भरुणी राहो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 चरणांचा अभंग आजच्या या सेवेसाठी आपण घेतलेला आहे। माणसाने माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे कार्य करावं, कशा प्रकारे जगावं आणि कशा प्रकारची कर्म करावीत, काय आपलं आहे काय परक आहे याची ओळख करून देणारा हा अभंग आजच्या या सेवेकरिता आपण निवडलेला आहे। सेवेवर अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याच्या आधी या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण हे प्रवचन आज आयोजित केलेलं आहे, आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले आपल्या या रेवती गावातील एक ज्येष्ठ नागरिक कैलासवासी रामजी नागो बासरे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्य प्रित्यर्थ आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आजच्या या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण 3 प्रकारचं दान करत असतो। एक म्हणजे पिंडदान आहे, दुसरं म्हणजे अन्नदान आहे आणि तिसरं म्हणजे ज्ञानदान आहे। त्या 3 दानांपैकी ज्ञानदान घडावं, देवाचं भजन घडावं, देवाचं स्तवन घडावं, संतांचं स्तवन आपल्याकडून घडावं, देवाचं नामस्मरण आपल्याकडून घडावं, या उद्देशाने या ठिकाणी या बाबांच्या उत्तर कार्य प्रित्यर्थी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला ओळख करून देतात की माणसाने क्षणक्षणा विचार केला पाहिजे, अखंड विचार केला पाहिजे, क्षणक्षणा विचार केला पाहिजे, परत परत ते स्मरण केलं पाहिजे। कसलं, काय सत्य आणि काय असत्य आहे, काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे, आपण आपलंसं काय केलं पाहिजे, आपलं काय आहे आणि परक काय आहे, याचा विचार, याचा अभ्यास माणसाने केला पाहिजे। जेव्हापासून माणसाला कळायला लागतंय, समजायला लागतंय, तेव्हापासून मनुष्य आपल्या संसार प्रपंचासाठी सगळ्या काही गोष्टी करत असतो। पण या संसार प्रपंचासाठी करत असताना ह्या सगळ्या काही गोष्टी किंवा सगळ्या काही गोष्टी करत असताना काय साठवतोय, कशाच्या अधीन होतोय, काय गोळा करतोय, आपलंसं करण्याचा काय प्रयत्न करतोय, तो भ्रमामध्ये, अज्ञानामध्ये, अंधश्रद्धेमध्ये असताना जाणीव नसते, नेणिवेतून कर्म करत असतो, नेणिवेतून कार्य करत असतो आणि ती जाणीव नसल्या कारणाने जे साध्य करायचं ते बाजूला राहतंय, जे सत्य आहे ते स्वीकारत नाही आणि जे असत्य आहे त्या असत्याच्या पाठीमागे धावतोय, असत्य गोळा करायला लागतोय, असत्यच त्याला आपलंसं वाटत असतंय, जे आपलं कधीच नसतंय, जे आपलं कधी नसतंय आणि कधी आपलं होणारही नसतंय, अशा गोष्टी तो काय करतोय, जवळ करत असतोय, अशा गोष्टींच्या मागे तो लागत असतोय। मायेच्या अधीन होऊन ती माया गोळा करत असतो, ती माया वाढवत असतो, ते मायेचं जाळं निर्माण करत असतो तो आयुष्यभर।
पण त्याला हे कळत नाही की ज्या मायेच्या जाळामध्ये आपण अडकलेलो आहोत किंवा जे मायेचं जाळं आपण निर्माण करतोय त्याच मायेच्या जाळामध्ये आपण अडकून पडू, आपलं अनहित होईल, आपल्याला त्याच मायेच्या जाळातून अधोगती प्राप्त होईल, हे त्यालाही कळत नाही. आणि मग म्हणूनच तो उपदेश देण्यासाठी, त्या प्रकारचं आत्मज्ञान प्राप्त करून देण्यासाठी संतांना यावं लागतंय, संतांना अशा प्रकारचं कार्य करावं लागतंय, उपदेश करावा लागतो, ती जाणीव, ती ओळख करून द्यावी लागते संतांना. अन्यथा जर संतचरण नसले, संतांचे विचार, संतांचं मार्गदर्शन जर माणसाला प्राप्त झालं नाही, तर तो मायेच्या जाळामध्ये अडकूनच नको त्या गोष्टींवर प्रेम करत असतो, नको त्या गोष्टींना आपलंसं करत असतो. हे सगळं जग, हे सगळं विश्व परब्रह्माने निर्माण केलेलं आहे, देवाने निर्माण केलेलं आहे. ह्या संपूर्ण जगामध्ये, विश्वामध्ये, चराचरामध्ये चारी खाणी चारी वाणी त्या भगवंताने निर्माण केलेले आहेत. ह्या सर्वत्र तो भगवंत कार्य करतोय, सगळ्या ठिकाणी तो देव आहे. तयाविण कोठे रीता ठाव नाही, त्या देवाशिवाय अशी एकही जागा रीती नाही. पण मग मनुष्य काय करतोय? मनुष्य जगाची ओळख घेतोय, जगातील त्या वस्तू गोळा करतोय. जे नाशिवंत आहे, जे जाणार आहे, जे याच्या आधीही आपलं नव्हतं आणि याच्या पुढेही आपलं होणार नाहीये, तेच आपलंसं करतोय. मात्र ते जग ज्याच्या गुणे सत्य आहे, ते जग ज्याच्या गुणे कार्य करतंय, ते विश्व ज्याच्या गुणे सत्य आहे, ते विश्व ज्याच्या गुणे कार्य करतंय, त्या देवाची मात्र ओळख घ्यायला मागत नाही, त्या परब्रह्माची मात्र ओळख घ्यायला मागत नाही. संत म्हणतात, बाबा रे, माणसाला श्वासाची गरज आहे, श्वास उश्वास आपला चालू आहे, त्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, हवेची गरज आहे. सहज मनुष्य तो श्वास उश्वास चालू असते, त्याचं ती हवा घेत असतो, तो ऑक्सिजन घेत असतो. आपण घेणारी हवा, आपल्याला आवश्यक असलेली हवा आपण घेत असतोय, पण ती दिसत नाही. पण दिसत नाही म्हणून नाही असं पण म्हणून चालणार नाही, दिसत नाही म्हणून नाही असं पण म्हणून चालणार नाही. कारण अनुभूती येते, प्रचिती येते, प्रत्यय येतो की आपला श्वास उश्वास चालू आहे. मग पिंडातही त्याप्रमाणे ते कार्य चालू आहे आणि ब्रह्मांडातही त्याप्रमाणे ते कार्य चालू आहे. काही वेळेला पिंडातलं कार्य जर थांबलं, पिंडातलं कार्य जर थांबलं, आपल्या शरीरातलं कार्य जर थांबलं, तर ब्रह्मांडामध्ये सर्वत्र ऑक्सिजन भरलेला असताना सुद्धा माणसाला ऑक्सिजनचा बाटला लावायला लागतो. पिंडातलं कार्य थांबलं, ब्रह्मांडामध्ये त्याच ठिकाणी सगळी माणसं ऑक्सिजन घेत असतात, म्हणजे ऑक्सिजन भरलेला आहे, हवा भरलेली आहे, सर्वत्र हवा ती भरलेली आहे. पण देहातलं कार्य थांबलं, देहात तेवढी सामर्थ्य राहिलेलं नाहीये, ते हवा घेण्याची, तो ऑक्सिजन घेण्याची हवा सामर्थ्य तेवढं देहामध्ये राहिलेलं नाही आहे. मग त्याला ते दुसऱ्याच्या आधाराने तिथपर्यंत पोहोचवावं लागतंय. त्यासाठी तो ऑक्सिजन त्याच्या शरीरामध्ये पोहोचवण्यासाठी दुसऱ्या यंत्रणाचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे जेवढं ब्रह्मांडातलं कार्य ज्या पद्धतीने आहे, त्याच पद्धतीने पिंडातलं कार्यही तेवढंच सत्य आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे. मग जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात पाहता आलं पाहिजे, आणि जे पिंडात आहे त्याची अनुभूती, त्याचा प्रत्यय, त्याची प्रचिती आपल्याला ब्रह्मांडात घेता आली पाहिजे. ते कसं कार्य चालू आहे, ते कसं कार्य घडतंय. माणूस माणसावर प्रेम करतोय, माणूस माणसावर जीव लावतोय, माणूस माणसाला आपलंसं करतोय, पण त्याचं प्रेम कुठपर्यंत असतंय, त्याचा तो जीव कुठपर्यंत असतो. एकमेकांना जे आपलंसं करत असतात, एकमेकांवर जे प्रेम करत असतात, ते कुठपर्यंत असतंय. एका ठिकाणी अशा बऱ्याच माशा अशा आल्या, अशा थव्याचा थवा त्या ठिकाणी अशा त्या बसल्या, आणि मग एक विचार पिंडामध्ये आला की अरे, एवढी मोठी सगळी जागा असताना त्या माशा त्याच ठिकाणी का गेल्या.
एवढी सगळी जागा असताना, एवढी सगळी मोकळी जागा असताना अगदी त्या माशांचा थवाच्या थवा अमुकच ठिकाणी का गेला, त्याच ठिकाणी स्थिर का झाला, किंवा त्याच ठिकाणी का बसल्या त्या सगळ्या माशा थव्याने, विचारणा केल्यानंतर कळलं की त्या ठिकाणी गुळाची भेडी अगोदर ठेवलेली होती. ज्या जागी त्या माशा लवल्या, ज्या जागी त्या माशा सगळ्या एकत्र झाल्या, थांबल्या, स्थिर झाल्या, त्या जागी गुळाची भेळी अगोदर ठेवलेली होती. त्या गुळाचा गंध त्या ठिकाणी होता, म्हणून त्या गंधावर, त्या सुगंधावर, त्या गुळामुळे त्या माशा त्या ठिकाणी एकत्र येत होत्या. आपणही तसंच म्हणतो, गुळ आहे तोपर्यंत माशा लवतात, येतात, एकत्र येतात. एकदा ते संपलं की मग मात्र निघून जातात. काही अंशी माणसाचंही तसंच आहे. जोपर्यंत आपल्याकडे सगळं काय आहे ना, तोपर्यंत सगळे आपल्यावर प्रेम करणार. जोपर्यंत आपल्याकडे सगळं काही आहे तोपर्यंत सगळे आपल्यावर प्रेम करणार. जेव्हा सगळं काही जाईल ना, तेव्हा सगळे दूर जाणार, सगळे बाजूला जाणार. मग नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जासेल एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. जोपर्यंत नाकीडोळी चांगला आहे मनुष्य, जोपर्यंत शरीराकडे पाहण्यासारखा आहे, तोपर्यंत मनुष्य एकमेकावर प्रेम करतोय. तोच माणूस ज्या वेळेला एखाद्या आजारामध्ये जीर्ण होतोय, एखाद्या आजारामध्ये लडगडला जातोय, एखाद्या आजारामध्ये तो ग्रासला जातोय, आणि काही वेळापर्यंत ज्या वेळेला तोच माणूस एखाद्या खोटमध्ये लटकलेला असतो किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये पडलेला असतो, त्या वेळेला मात्र किती माणसं त्याच्या जवळ असतात, किती माणसं त्याची सेवा करतात, आणि किती माणसं सेवा करणारी सुद्धा आवडीने सेवा करतात, हा विचार माणसाने केला पाहिजे. किती माणसं आवडीने सेवा करतात त्यावेळेला. देहाची निर्मितीच अशा गोष्टींपासून आहे की मल, मूत्र आणि ओक. देहाची निर्मितीच कशापासून आहे? मळ, मूत्र आणि ओक. बरं, ते बाहेर काढून चालणार नाही. विरजन असल्याशिवाय दही तयार होत नाही. किती जरी माणसाने ठरवलं की माझ्या आतमध्ये मी कुठल्या प्रकारची घाण ठेवणार नाही, म्हणजे पूर्णपणे अगदी इकडून पाईप काढलं काय आणि तिकडनं साफ केला काय, मरणार तो माणूस, जगणार नाही. का? मल, मूत्र आणि ओक ह्याच्यातूनच त्याची निर्मिती आहे आणि याच्यावरच तो देह आधारित आहे. मग साधं उदाहरण आहे, आपण प्रेम करतोय कोणावर, आपण जीव लावतोय कोणाला, आपण जीवाला जीव देण्याचा विषय करतोय कोणासाठी? हा जो जीव आहे आपण तो जीव अर्पण करतोय, जीव ओवाळून टाकतोय, प्रेम करतोय, प्रेमासाठी जीव देतोय. कोणासाठी, कशासाठी, कशावर प्रेम करतोय? एका गावामध्ये एक श्रीमंत माणूस होता, खूप श्रीमंत माणूस. खूप श्रीमंत म्हणजे असं काही, अशी काही गावं पूर्वी अशी काही पद्धत असायची किंवा अशी काही गावामध्ये अशी काही माणसं असायची की त्या गावातील सगळं नेतृत्व ती माणसं करायची. मग तुमच्या सुखाच्या कार्यक्रमाचा असू द्या, दुःखाच्या कार्यक्रमाचा असू द्या, नेतृत्व ही करणार. आणि ती माणसं त्या गावामध्ये जे बोलतील ती पूर्व दिशा. त्यांनी सांगितलं असं आपल्या गावामध्ये झालं पाहिजे, तसंच होणार. त्यांनी सांगितलं हेच झालं पाहिजे, तेच होणार. त्यांनी सांगितलं असंच घडलं पाहिजे, तसंच घडणार. अशी काही माणसं गावामध्ये असायची. आणि अशा पद्धतीचा तो श्रीमंत असलेला माणूस, श्रीमंत माणूस, खूप धन दौलत त्याच्याकडे, भरपूर ऐश्वर्य. आणि तेवढं ऐश्वर्य असल्या कारणाने मग तो काय करायचा, गावामध्ये कोणाला असा गरज लागली तर त्याची तो गरज भागवायचा. कोणाला कशाची आवश्यकता असेल तर त्याला तो उपयोगी यायचा, त्याची तो गरज भागवायचा. पण स्वार्थी होता. समजतंय ना? गरज भागवायचा पण स्वार्थी होता. एकदा एखाद्याची गरज भागवली ना की त्याच्याकडून ते कसं वसूल करून घ्यायचं ते पण त्याला माहिती होतं. कशा पद्धतीने वसूल करून घ्यायचं, म्हणजे त्याला भूक लागलेली हे जेवायला द्यायचा,
पण त्याच्याकडून गाडीभर फाट्या पण फोडून घ्यायचा. म्हणजे होता तो, त्याच्याकडे तेवढं ऐश्वर्य होतं, सगळी संपत्ती होती, पण अशा पद्धतीने आहे की नाही, एखाद्या सप्त्याच्या ठिकाणी जर त्याने देणगी दिली तर त्या ठिकाणी तो मानपानाची अपेक्षा पण करायचा. मला शाल दिली पाहिजे, मला बुके दिला पाहिजे, माझा सत्कार केला पाहिजे. आणि एखाद्या ठिकाणी जर समजा तसं घडलं नाही तर पुढच्या वेळेला तो त्यांना हकलून द्यायचा. म्हणजे श्रीमंती होती त्याच्याकडे खूप श्रीमंती होती, पण अशा पद्धतीने तो सगळं काही कार्य करायचा. आणि आपल्याला माहिती आहे, मग अशा पद्धतीने वागणारी माणसं, अशा पद्धतीने राहणारी जी माणसं आहेत, त्यांची संतती कशी असते. श्रीमंत खूप असते, श्रीमंती खूप असते, ऐश्वर्य त्यांच्याकडे खूप असतंय, पण त्याची परिस्थिती अशी झाली की त्याला एकुलता एक मुलगा व्यसनाहारी झाला. नको त्या प्रकारचे नाद त्याला, नको त्या प्रकारच्या मौज मजा करायला लागला तो, नको त्या प्रकारच्या व्यसनाधीन होऊन, आणि अशा प्रकारे तो राहायला लागला, वागायला लागला त्या श्रीमंत माणसाचा मुलगा. त्याच गावामध्ये एक गरीब बाई राहत होती. तिला एक सुंदर मुलगी होती, पण सुसंस्कारित होती. गरीब होती पण सुसंस्कारित होती, विचार करणारी होती, चांगल्या विचाराने चालणारी होती. आणि त्याच पद्धतीने तिची ती सुंदर मुलगी, दिसायला अतिशय रूपवान सुंदर ती मुलगी, तीही त्याच पद्धतीने सुसंस्कारित होती. आता झालं असे की ह्या श्रीमंत मुलाचा जीव त्याच्यावर, त्या मुलीवर जडला. आणि मग असं झाल्यानंतर काय झालं, त्या मुलाने त्या मुलीला सांगितलं की तू माझ्याशी लग्न कर, तू मला आवडतेस, तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, तुझं म्हणणं काय आहे. हे ज्या वेळेला त्या मुलीला कळलं, त्यावेळेला त्या मुलीने आईला सांगितलं, अगं आई, म्हणे असं असं झालंय, काय करावं काही कळत नाही, तो मुलगा वाया गेलेला आहे. वाया म्हणजे काहीच नाही, नको त्या व्यसनाधीन आहे, नको त्या प्रकारचे नाद त्याला, आणि काय करायचं त्या प्रॉपर्टीला आणि काय करायचं त्या संपत्तीला. ती आई पण विचार करायला लागली, बिचारी काय करावं टेन्शन मध्ये आली. जर नाही म्हणावं तर हे मारतील आपल्याला, गावाचं नेतृत्व करणार आहेत ते, गावामध्ये सगळ्यात श्रीमंत आहेत ते, राहू देतात की नाही देतात गावामध्ये आपल्याला, मग करावं काय. ती आई पण बिचारी टेन्शन मध्ये आली, ती मुलगी पण बिचारी खूप 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 चिंता करायला लागली, खूप चिंताग्रस्त झाली. शेवटी एक दिवस असं झालं की तो मुलगा परत एकदा तिच्याकडे आला, आणि मुलगा तो तिच्याकडे आल्यानंतर, त्या मुलीकडे आल्यानंतर त्या मुलीने खूप समजवलं, आहे की नाही. आध्यात्मिक ज्ञान त्या मुलीला होतं, चांगल्या विचाराने चालणारी ती मुलगी होती, सुसंस्कारित अशी ती मुलगी. तिने त्याला सांगायला सुरुवात केली, शरीर आज आहे उद्या नाही आहे, शरीर कुठपात साथ देणार आहे. तुम्ही ह्या शरीरावर प्रेम करताय, बरोबर आहे, मी आज सुंदर आहे म्हणून माझ्यावर प्रेम करताय तुम्ही, मी दिसायला सुंदर आहे, रूपवान आहे म्हणून माझ्यावर प्रेम करताय, पण आपण सांगू शकतो का माणसाच्या कोणत्या वेळेला कधी काय घडामोडी होतील, सांगू शकतो. एखाद्या जागेवर बसल्या बसल्या माणसाला अर्धांग वायूचा झटका येतो आणि त्याचा अर्धांग वायू निकामी होतो. बोलता चालता त्याला माहिती नसते, धडधाकट माणूस, शक्ती असलेला असा धडधाकट माणूस, बसल्या बसल्या तो अर्धांग वायूचा झटका येतो, आणि अर्धांग वायू म्हणजे अर्धांग वायूने त्याचं अर्ध अंग निकामी होऊन जात आहे. आपण सांगू शकतो का आपली दृष्टी कधी कमी होईल, आपण सांगू शकतो का आपल्याला ऐकायला कमी केव्हा यायला लागेल, माझी वाचा केव्हा बंद होईल, केव्हा माझी वाचा जाईल, सांगू शकतो आपण. या सगळ्या गोष्टी देवाच्या अधीन आहेत, देवाच्या हातात आहेत. चाले हे शरीर कुणाचे सत्य कोण बोलविते हरविण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून ये वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. अशा प्रकारे तिने त्याला सांगायला सुरुवात केली. अहो म्हणे तुम्ही प्रेम करताय कोणावर, कशावर प्रेम करताय, माझ्यावर. माझं शरीर आज आहे उद्या असं असेलच असं नाही, आज मी जशी दिसते तशी उद्या दिसेनच असं नाही. मग त्यावेळेला त्याने सांगितलं, तू कशी पण असलीस तरी मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर शेवटपर्यंत प्रेम करशील. उद्या सकाळ जर समजा मला एखादा आजार जडला, माझं शरीर अस्ताव्यस्त झालं, न पाहण्यासारखं झालं, आहे की नाही, तरी म्हणे मी तुझ्यावर प्रेम करणार.
म्हणजे तू माझ्यावर नाही प्रेम करस. नाही म्हणे मी तुझ्यावर प्रेम करतोय. नाही म्हणे तू माझ्यावर प्रेम करत नाही. अगं म्हणे मी तुझ्यावरच प्रेम करतोय. तू सुंदर आहेस दिसायला, रूपवान आहेस, मला आवडलेली आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतोय. हे सगळं सांगितल्यानंतर तो ऐकतच नाही. मग शेवटी तिने सांगितलं, एक काम करा, तुम्ही एवढे दिवस एवढी वर्ष थांबलात की नाही, आता फक्त 1 महिना थांबायचं आहे. 1 महिन्यानंतर मी तुम्हाला उत्तर देणार, मी तुमच्याशी लग्न करणार की नाही करणार. 1 महिन्यानंतर मी तुम्हाला उत्तर देणार. 1 महिन्यानंतर तुमच्याशी मी लग्न करणार की नाही करणार. तुम्ही माझ्याशी लग्न कराल की नाही याचंही उत्तर तुम्हाला मिळेल. तुम्ही माझ्यावर कशावर प्रेम करता, माझ्या कशावर प्रेम करता याचंही तुम्हाला उत्तर मिळेल. फक्त 1 महिना थांबायचं आहे. ती मुलगी विवेकी होती. आध्यात्मिक ज्ञान त्या मुलीला होतं. आईचं टेन्शन बघितलं, आई चिंताग्रस्त झालेली बघितली आणि त्या मुलीने काय केलं, त्या मुलाला धडा शिकवण्यासाठी, त्या मुलाला तो मुलगा कशावर प्रेम करतोय हे दाखवण्यासाठी तिने काय केलं, त्या दिवसापासून जुलाब व्हायच्या आणि वांती व्हायच्या गोळ्या घेतल्या. आता सांगा, 2 दिवस जर माणसाला जुलाब लागले तर माणसाची अवस्था काय होते. उलटी जुलाब जर समजा माणसाला 2-4 दिवस जर समजा झाले तर माणसाची अवस्था काय होते. बरं मग काय केलं, वॉमिटिंग झाली, उलटी झाली की ते एका मडक्यामध्ये बंद करायची. उलटी झाली की ती एका मडक्यामध्ये बंद करायची. उलटी झाली की ती एका मडक्यामध्ये बंद करायची. असं काम तिने चालू केलं. 15 दिवसामध्ये तिची अशी अवस्था झाली की डोळे बिळे निघाले, पार अगदी डोळे आत गेले, क्षीण झाली ती, तब्येत खराब झाली तिची. गोरी पान अगदी सुंदर रूपवान दिसणारी मुलगी काली पडली. 1 महिन्यामध्ये तिची अवस्था अशी झाली की तिच्याकडे पाहवत नाही, अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माणच झाली. तिच्याकडे पाहिलं तर कसं तरीच वाटतंय, तिच्याकडे पाहावंसं नाही वाटत, अशा प्रकारे अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माणच झाली. ठरल्या वेळेप्रमाणे ठरल्या दिवसाला, ठरल्या तारखेला तो श्रीमंताचा मुलगा तिच्याकडे आला. त्या घरात प्रवेश केल्यानंतर त्या आईला बघितलं, त्याने बाजूलाच एक कोणतरी अंथरुणाला खिळलेली आहे एवढं फक्त बघितलं आणि त्या आईकडे बघून विचारलं, तुमची मुलगी कुठे आहे. तिचं नाव घेतलं, म्हणे आई कुठे आहे. तेव्हा मग त्या आईने सांगितले, समोर जी अंथरुणाला खिळलेली आहे ना ती माझी मुलगी आहे. समोर जी अंथरुणामध्ये पडलेली आहे ना, क्षीण झालेली आहे ना, पूर्ण तब्येत तिची खराब होऊन अगदी जी काळी पडलेली आहे, डोळे आत गेलेले आहेत, कानफटात सगळी बसलेली आहेत, जगते की मरते अशा अवस्थेमध्ये जी तुम्हाला समोर दिसते ना ती माझी मुलगी आहे. तो बोलतो, नाही अहो, एवढी रूपवान तुमची मुलगी, एवढी सुंदर तुमची मुलगी, मी तिच्यावर प्रेम करायचो, माझा जीव तिच्यावर, मी तिच्यावर प्रेम करायचो, मला हवीशी होती ती. कुठे लपवली तुम्ही, कुठे पाठवली तिला. ही तिची बहीण असेल, अजून कोणतरी असेल, ही ती नाही आहे. मग त्या वेळेला त्या मुलीने सांगितलं, त्या आईने सांगितलं, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता ना ते सगळं मडक्यात आहे. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता ते सगळं मडक्यात आहे. मळ, मूत्र आणि ओक हे जर नसेल ना तर शरीर राहू शकत नाही, शरीर जगू शकत नाही. बरं, ज्या शरीरावर आपण प्रेम करतोय, ज्या शरीरावर आपण जीव लावतोय, त्या शरीरामध्ये कधी कोणत्या वेळेला घडामोडी होतील सांगू शकतो आपण. ते आपल्या हातात आहेत नाही आहेत. म्हणून चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी ते हरिविणा. कोणाच्या सत्तेने हे शरीर चालतंय. देखावी ऐकावी एक नारायणा, तयाचे भजन चुको नका. ज्याच्या सत्तेने हे शरीर चालतंय ना, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या सत्तेने घडल्या जातात ना, त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे, त्या भगवंताचा धावा केला पाहिजे, त्या भगवंताचं स्मरण आपण केलं पाहिजे. बाकी संपूर्ण विश्व भरलेलं आहे. संपूर्ण विश्व अगदी वेगवेगळ्या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सगळं निर्माण केलेलं आहे. त्या विश्व भरलेल्या सगळ्या वस्तूंना ज्याच्या गुणे किंमत आहे, त्या विश्वात असलेल्या सगळ्या आकर्षित करणाऱ्या गोष्टींना ज्याच्या गुणे किंमत आहे, ज्याच्यामुळे ते सत्य वाटतंय, तो देव सत्य आहे, तो परब्रह्म सत्य आहे, ते ब्रह्म सत्य आहे. पण सत्य मनुष्य स्वीकारत नाही.
सत्य माणसाला स्वीकारायला जड जात आहे. एखाद्या तरुण माणसाला जर आपण बोललो आजोबा, एखाद्या तरुण माणसाला जर आपण आजोबा म्हणून हाक मारली, हो आजोबा कुठे चालले, किती प्रेमाने बघेल तो आपल्याकडे, रागाने बघेल, रागवेल, तुला मी काय आजोबा वाटतो का, अरे पण होणारच ना. तो काय बोलेल, होईल तेव्हा होईल, पण आता तर मी तरुण आहे ना, म्हणजे मी पुढे आजोबा होणार आहे हे पण मनुष्य सत्य स्वीकारत नाही. एखाद्या चांगली दृष्टी असलेल्या माणसाला जर आपण आंधळा बोललो तर चालेल का, नाही चालणार, ते खपवून नाही घेणार. पण ह्या गोष्टी कधी घडामोडी होतील सांगू शकतो का, नाही सांगू शकत आपण. हे शरीर जाणार आहे, ह्या शरीराला नाश आहे, हे शरीर असत्य आहे, हे मायेचं जाळ आहे, दिसतंय तो भ्रम आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, हे स्वीकारायला मागत नाही मनुष्य. आणि स्वीकारायला मागत नाही म्हणून मायेच्या जाळामध्ये, भ्रमात, अज्ञानामध्ये अडकून नको त्या प्रकारची कर्म करत असतो. संसार प्रपंचामध्ये कर्म करत असताना, कार्य करत असताना माणसाला असं वाटतंय की मी कधी जाणारच नाही, मी म्हणजे अमरपट्टाच घेऊन आलोय, मी कधी जाणारच नाही. संत म्हणतात, बाबा रे, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मृत्यू हे आढळ आहे, जाणार आहे. आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. मग एवढं तरी स्मरणात आपण ठेवलं पाहिजे की बाबा रे, कालपर्यंत माझ्या घरामध्ये छाती ठोकून सांगणारा माझा पणजोबा, हे घर माझं आहे, ही शेती माझी आहे, ही वाडी माझी आहे, संपत्ती माझी आहे, धन दौलत माझी आहे, ते पणजोबा माझे गेले पण घर तसाच आहे, ते पणजोबा माझे गेले पण शेतीवाडी तशीच आहे. परवापर्यंत छाती टोकून सांगणारे माझे आजोबा, ते आजोबा गेले घर तसंच आहे. कालपर्यंत छाती टोकून सांगणारा माझा बाप, हे घर माझं आहे, आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. अशी अवस्थाच पाहायला मिळते. मग कुठेतरी एक मार्ग बदलला पाहिजे ना, कुठेतरी एक सत्य शोधण्याच्या मार्गावर वाटचाल केली पाहिजे ना. आपण सगळे गेले त्याच मार्गाने जर आपण गेलो तर सगळे गेले त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय. मग ज्याच्या गुणे आपल्याला आपल्या ह्या देहबुद्धीपासून बाजूला होता येईल, आपल्या ह्या माईक जाळापासून बाजूला होता येईल, देहाचं सार्थक करून घेता येईल, संसार प्रपंचाचाच विचार आपण किती दिवस करत राहायचा, किती वेळ करत राहायचा. मग जो विचार करायचा आहे माणसाच्या पिंडामध्ये, उभ्या आयुष्यामध्ये क्षणक्षणात जो विचार करायचा आहे, करायला हवा आहे, याची ओळख पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करून दिलेली आहे. क्षणक्षणा हाची करावा विचार, हाची करावा विचार. कुठला, मी जाणार आहे, मला जायचं आहे, मी जाणार आहे, मला जायचं आहे. अहो जाणार आहे एवढं कळलं परीक्षित राजाला. 7 दिवस अगोदर सांगितलं 7 दिवसामध्ये जाणार आहे, 7 दिवसामध्ये उद्धारच झाला. अशा प्रकारे कार्य केलं. आपल्यालाही त्या 7 दिवसातच जायचं आहे, आपल्यालाही त्या 7 दिवसामध्ये जायचं आहे. आपल्यासाठी 8वा दिवस तयार केलेला नाही. कोणी रविवारी जाईल, कोणी सोमवारी जाईल, कोणी मंगळवारी जाईल, कोणी बुधवारी जाईल, कोणी गुरुवारी जाईल, कोणी शुक्रवारी जाईल, कोणी शनिवारी जाईल. ह्या 7 दिवसामध्ये आपला मृत्यू आहे. 8वा दिवस आपल्यासाठी वेगळा निर्माण होणार नाही, तयार होणार नाही. मग आपणही स्मरणात ठेवलं पाहिजे की ह्या 7 दिवसामध्ये जर आम्हाला जायचं आहे, आम्ही जाणार आहेत, तर मग आम्ही काय केलं पाहिजे. क्षणक्षणा हाची करावा विचार, काय माझं आणि काय परक आहे. आपल्या डोक्यावर जर एखादं ओझं असेल, आपल्याला जड झालं, तर ते ओझं आपला मुलगा घेईल, आपली मुलगी घेईल, शेजारी घेतील. पण जो कर्माचा बोजा आहे, जो कर्माचं ओझं आहे, ते मात्र कोणीही घेऊ शकत नाही.
कोणीही घेऊ शकत नाही. ते आपलं आपल्यालाच सांभाळावं लागणार आहे, ते आपलं आपल्यालाच फेडावं लागणार आहे. सहज रस्त्यात जाता जाता त्याने एका बागेमध्ये मस्त पार लागलेला आंबा बघितला. डोळ्यांनी आंबा बघितल्या बरोबर लगेचच मनाकडे विचार आला, अरे चला मस्त आहे, पार लागलेला आहे, खाऊया. पाय वळले, पाय गेले तिथपर्यंत. पाय तिथपर्यंत गेल्यानंतर हाताने तोडला, तोंडाने खाल्ला, पोटामध्ये गेला, पोट तृप्त झाला. तेवढ्यात तो मालक आला आणि पाठीत रट्टे मारले. आता पाठीचा आणि आंब्याचा काही संबंध आहे का? बघितलं कोणी? डोळ्यांनी. गेले कोण? पाय. तोडलं कोणी? हाताने. खाल्लं कोणी? गेलं कुठं? पोटात. बरोबर आहे. रट्टे पडले कुठं? पाठीत. पण जेव्हा पाठीत रट्टे पडले तेव्हा अश्रू मात्र डोळ्यातूनच आले ना. म्हणजे कर्म कधी सुटत नाही, कर्म कधी चुकत नाही. आपण म्हणतो की एखाद्या माणसाने पापकर्म केली, वाईट कर्म केली, तो मनुष्य एवढा अति करतोय, एवढा पापकर्म करतोय, तरी सुद्धा एवढा व्यवस्थित का राहतोय? बरोबर आहे ना माऊली? आम्ही परमार्थ करावा, आम्ही देवाचं नामस्मरण करावं, आम्ही संतांचे गुणगान गावेत, आम्ही संतांच्या विचाराचा प्रसार करावा, तरी आमच्यावर प्रसंग, तरी आम्हाला काही वेळेला दुःख येतं आमच्या पदरामध्ये. मग कधीतरी एखादा असा असतोय ना की काय घेऊन आलेला असतो काय माहिती, पुण्य त्याची त्यालाच माहिती. किती पाप कर्म केली, किती जरी काही केलं तरी पण तो अगदी 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 मौज मजाच करत असतो. ज्या वेळेला देवाला असं अंतःकरणपूर्वक प्रश्न केला की देवा असं का? आम्ही परमार्थ करावा, आम्ही भक्ती करावी, देवाचं नामस्मरण करावं, संतांच्या विचाराचा प्रसार करावा, तरी सुद्धा आमच्यावर प्रसंग येतात, तरी सुद्धा आमच्या पदरामध्ये दुःख येते, कधी कधी आम्हाला नरवस्था आमच्याकडे प्राप्त होते. पण मात्र काही पापकर्म करणारी माणसं पाप आणि पापच, सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत पाप आणि झोपल्यानंतरही पापच त्यांच्या स्वप्नामध्ये, त्यांची मजा, ते मौज मजा करतायत. त्यावेळेला देवाने उत्तर दिलं की बाबा रे, ते का मौज मजा करतायत? एवढं पापकर्म करून सुद्धा ते एवढे आनंदी मौज मजा का करतायत? त्यांचं पूर्वसंचित आहे, त्यांचं पूर्वसंचित आहे. जोपर्यंत ते पूर्वसंचित आहे ना, तोपर्यंत देवही त्यांचं काही करू शकत नाही. जोपर्यंत माणसाचं पूर्वसंचित आहे तोपर्यंत देवही काही करू शकत नाही. पण पूर्वसंचित संपलं ना तर देवालाही काही करावं लागत नाही, माणसाचे कर्मच ते सगळं काही करून घेतात. संपता संचिताचे शेष ढकलून देते असं म्हणतात त्याला, आहे की नाही? म्हणून मग हा विचार करावा. कोणता विचार करावा? क्षणोक्षणी हाची करावा विचार. कुठला विचार करावा? मी गेल्यानंतर माझ्या पोरांचं कसं होईल, त्यांचं बरोबर होतंय, आहे की नाही? त्यांचं बरोबर होतंय. मग मी गेल्यानंतर माझ्या शेतीवाडीचं कसं होईल, तेही बरोबर होईल. बरं, मग मी गेल्यानंतर माझ्या घरादाराचं कसं काय होईल, तेही बरोबर होईल. हा फक्त भ्रम आहे आपल्याकडे की मी आहे म्हणून माझी पोरं वालं खात आहेत, मी आहे म्हणून हा संसार चालू आहे, मी आहे म्हणून हा संसार चाललाय, संसाराचा राडगाडा चाललाय. हे चुकीचं आहे, भ्रम आहे. कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्म आली. कर्मयोगाने सगळी मिळालेली आहेत, एका स्थळी जन्म आलेली आहेत, पण ते तुवा आपुली मानिली कैसी रे पडत मूर्खा. बैलगाडी चाललेली असताना दोन बैल मस्तकी गाडी ओढतायत, गाडी सुरळीत चालू आहे, पण त्या साठीच्या खालून, त्या पेटीच्या खालून चालणारा कुत्रा भाव खातोय. हा, त्याला वाटते मी गाडी ओढतोय की काय. तो अगदी आनंदात डौलामध्ये चालत होता, इकडे तिकडे पाहून साईडच्या ज्या रोडच्या बाजूला असणाऱ्या माणसांकडे अगदी अभिमानात पाहत होता. रोडच्या बाजूला असलेल्या कुत्र्यांकडे पण तो अभिमानात पाहत होता आणि काय बोलत होता माहिती आहे? एवढी मोठी गाडी मी ओढतोय, आहे का नाही? मी चाललोय म्हणून गाडी चालले, मी ओढतोय म्हणून गाडी पुढे जाते. पण हे ज्या वेळेला एका बैलाला कळलं, त्या बैलाने ज्या वेळेला त्याच्या पॅकेटात लात मारली आणि मग कुत्रा बाजूला झाला ना, त्यावेळेला बाजूला झालेल्या कुत्र्याने बघितलं की मी बाजूला झालो तरी गाडी चालू आहे. बस, मी करता म्हणसी त्याने तू दुःखी आणि कष्टी होशी, श्रीराम करता म्हणता पावशी यशा कीर्ती आणि प्रताप. हा मीपणा जो आहे ना, तो माणसाचा गेला पाहिजे. तो मीपणा कुठे आहे? मी म्हणजे कोण आहे? हा मी आहे, हा मी आहे, हे हात आहेत, हा मी आहे, गाल आहे, हा मी आहे, पाय आहेत.
एक 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 पाठ जरी बाजूला काढलं तरी मी हे तत्व नाही आहे. मी हे तत्व नाही आहे. तत्वांची ओळख करून देत असताना ज्ञानोबांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये 25 तत्व मांडलेली आहेत. 7, 5, 3 दशकांचा मेळा. 7, 5, 12, 3, 15 दशकांचा 25 तत्व मांडलेली आहेत. त्या 25 तत्वांमध्ये मी हे तत्व नाही. मी हे तत्व नाही 25 तत्वांमध्ये. त्याच एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये, एकनाथ महाराजांचं जे हरिपाठ आहे त्या हरिपाठामध्ये 35 तत्व मांडलेली आहेत. त्या 35 तत्वांमध्येही मी हे तत्व नाही. आणि या दासबोधामध्ये समर्थांनी 84 तत्व मांडलेली आहेत. किती? 84. त्या 84 तत्वांमध्ये मी हे तत्व नाही. मग मी आलो कुठून? या देहामध्ये कार्य करत असताना 4 देह आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आता 84 तत्व कोणती ती थोडक्यात आपण पाहूया. 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. 4 स्थित्या आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. 4 अभिमान आहेत, विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा. 4 भोग आहेत, स्थूल भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग आणि आनंदावभास भोग. 4 स्थान आहेत, नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धनी. 4 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण. 4 मात्रा आहेत, आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. 8 चोक 32. या ठिकाणी पृथ्वी कार्य करते. त्या पृथ्वीचे जर भाग पाहायला गेलं तर पृथ्वी 5 भागांनी विभागलेली आहे. या ठिकाणी अंतःकरण पंचक आहे. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या ठिकाणी प्राण पंचक आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. या ठिकाणी विषय पंचक आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या ठिकाणी कर्मेंद्रिय पंचक आहे. वाचा, पाणी, पाद, शिक्षण आणि गुद. या ठिकाणी ज्ञानेंद्रिय पंचक आहे. कान, नाक, त्वचा, डोळा आणि जीभ. ही 25, 5 5 25, ती 32. ओके. आकाशाची 5 तत्व आहेत, काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. वायूची 5 तत्व आहेत, चलन, वलन, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन. तेजाची 5 तत्व आहेत, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन. अपाची 5 तत्व आहेत, शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेद. आणि पृथ्वीची 5 तत्व आहेत, अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. ही 25, ती 25, 50, ती 32, 82 ज्ञान आणि अज्ञान. 84 तत्व या देहामध्ये कार्य करतात. या 84 तत्वांमध्ये मी आहे. मग मी हे तत्व झालं कसं निर्माण? कुठून आलं ते? समोर चाललेली काय म्हणे बैलगाडी आहे, चाकाला हात लावला रे चाक आहे ते, धुरांडी आहे ती, झुक्यार आहे ते, आसपेटी आहे ती, साठी आहे ती. बैलगाडी कुठे आहे? सैल आहे ते. बैलगाडी कुठे आहे? हे सगळं मिळून बैलगाडी तयार झाले. तसं ही सगळी तत्व मिळून अंतरात्म्याला विसरल्यानंतर अहंकार तयार झाला आणि त्या अहंकाराने एक तत्व निर्माण केलं. त्याला म्हणतात मी हे तत्व. त्याला म्हणतात मी तत्व. मग आपल्या संसार रूपी जी काही 2 चाकांची बैलगाडी आहे, स्त्री आणि पुरुष, बाई आणि बायको आणि नवरा, ही गाडी व्यवस्थित चालावी त्यासाठी काय हवं आहे? काय केलं पाहिजे? बघा आता जरा गाड्या पण कमी झाल्यात आणि खरं तर रोड पण चांगले झालेत. पण पूर्वी धुळीचे रस्ते असायचे. एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी वाहन असायचं बैलगाडी. बरोबर आहे. कधीतरी अशी जास्त धुळीच्या रस्त्याला ती बैलगाडी गेली ना की मध्य रस्त्यावर गेल्यानंतर अशी आवाज करायची, ती कू कू अशी जोरात अशी आवाज करायची, आहे की नाही बाबा? बरोबर ना. मग त्यावेळेला तो आवाज थांबवण्यासाठी तो गाडी मालक काय करायचा? गाडीवान वंगण लावायचा, तेल लावायचा. बरोबर आहे की नाही? मग तसंच आहे, ज्या वेळेला आपल्या संसार रूपी बैलगाडीची ही 2 चाकं जेव्हा आवाज करायला लावतात तेव्हा संत त्यांना श्रवण रूपी वंगण देत असतात. कीर्तनातून, प्रवचनातून, कथा कीर्तनातून काय करतात?
त्याला वंगण देत असतात. वंगण दिलं की कुरकुर करणारं चाक थांबलं जातं आहे की नाही. फक्त ते घेतलं पाहिजे आपण. आता काहींची तक्रार काय आहे माहिती आहे का, आम्ही खूप ऐकतोय पण आमच्या लक्षात राहत नाही. हे आपलंच नाही, सगळ्यांचं तेच आहे. आमच्याही काही लक्षात राहत नाही. फक्त एकदा इथे या ठिकाणी त्या पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना केली, विनंती केली की तो पांडुरंग परमात्मा देत असतो. बरोबर आहे की नाही बाबा. फक्त बसावं आपण, बस तुमच्यासारखी चांगली सज्जन माणसं समोर बसलेली असताना मग तो पांडुरंग परमात्मा ज्याला जे पाहिजे ते देतोय. आमचंही तसंच आहे. पण लक्षात राहत नाही म्हणून परमार्थ सोडणं, लक्षात राहत नाही म्हणून आपण तो विषयच सोडून देणं परमार्थाचा, भक्तीचा, हे चुकीचं आहे. काय झालं, एका साधू पुरुषाला त्याच्या शिष्याने हीच विनंती केली की महाराज म्हणे मी खूप ऐकतोय, मी खूप कथा प्रवचन कीर्तन खूप ऐकतोय पण माझ्या लक्षात राहत नाही. मग त्यावेळी महाराज त्याच्या घरी गेले. आता घरी गेल्यानंतर खेड्यावर राहणारा माणूस, तो गावखेड्यावर राहणारा माणूस, बरोबर आहे की नाही. आता तरी गॅस वगैरे आले पण त्या टायमाला जास्त प्रमाणामध्ये चुली असायच्या. ज्या घरात होत्या त्या आता बाहेर निघल्या, फरक एवढंच झालं आहे की नाही. पण बाबा बरोबर आहे ना, घरात असायच्या चुली आणि चुली घरात असल्यानंतर आपल्या माळ्यावर असायच्या. आपलं सगळं साधन सामुग्री म्हणजे आपली सगळ्यात मोठी संपत्ती माळ्यावर लपवलेली कोणती माहिती आहे का त्या टायमाची? सूप, टोपला, पावरा, पिकावान, बरोबर आहे का नाही. ही सगळ्यात मोठी संपत्ती आपली माळ्यावर लपवलेली, माळ्यावर ठेवलेली. आणि मग अशा प्रकारे याच्या माळ्यावर टोपल्या होत्या, टोपल्या. पण त्या चुलीच्या धुरामुळे काय झाल्या होत्या, काळ्या झाल्या होत्या. मग ते महाराज ज्यावेळेला त्याच्या घरी गेले त्यावेळेला त्याला सांगितलं, बाबा रे ती टोपली काढ. काय सांगितलं, टोपली काढ आणि तुझ्या नदीमध्ये जा, तिकडे जवळच असलेल्या नदीमध्ये जा, बुडव, जेवढं पाणी त्या टोपलीमध्ये येईल ना तेवढं घेऊन ये. काय सांगितलं, त्या टोपलीमध्ये जेवढं पाणी घरपर्यंत येईल तेवढं घेऊन ये. आता याचाही विश्वास गुरु सांगतात, सत्पुरुष सांगतात, साधू पुरुष सांगतात म्हणजे विश्वास ठेवायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. त्याला माहिती आहे टोपलीमध्ये किती पाणी येणार आहे ते. बरं, ते टोपलीला सारवण पण दिलेलं नाही. नवीन टोपली, अशी टोपली तो ज्या वेळेला घेऊन गेला, पाण्यामध्ये बुडवली, उचलली. आता किती पाणी आलं असेल ते आपल्यालाही माहिती आहे, पण तशीच तो महाराजांकडे घेऊन आला. महाराज बोले, आलं पाणी? नाही म्हणे, एक थेंब पण नाही आला. परत जा, परत बुडव, परत ये, असं त्याला 10 फेऱ्या मारायला लावल्या. 10 फेऱ्या मारायला लावल्या. 10 फेऱ्यांमध्ये जरा सुद्धा पाणी आलं नाही. मग त्या वेळेला त्या महाराजांना त्यांनी सांगितलं की महाराज म्हणे मला 10 फेऱ्या तुम्ही मारायला लावल्या पण एक थेंब पण पाणी इथपर्यंत पोहोचलं नाही. तेवढ्यात महाराज बोलले की अरे तुझंही असंच आहे. तू जातोय ना श्रवणाला, तुला वाटतंय ना की माझ्या काही लक्षात राहत नाही. मी घरी आल्यानंतर मी विचार करतोय, आठवण्याचा विचार करतोय. कीर्तनात बाबांनी काय सांगितलं, प्रवचनात महाराजांनी काय सांगितलं, आठवण्याचा प्रयत्न करतोय पण मला आठवतच नाही. असंच आहे. पण आठवत नाही म्हणून तू सोडू नको ना. आठवत नाही म्हणून तू तो परमार्थ सोडू नको, ती भक्ती सोडू नको. मग एक विचार कर की 10 वेळा तू ती टोपली पाण्यामध्ये बुडवल्यामुळे तिचा काळेपणा गेला की नाही, ती गोरी झाली की नाही, तिचा रंग बदलला की नाही, तिच्याकडे जो मळ होता तो गेला की नाही. तसंच आहे, परिवर्तन घडतं हे महत्त्वाचं आहे. आपल्या किती लक्षात राहतं हे महत्त्वाचं नाही आहे, आपल्यामध्ये परिवर्तन घडतंय हे महत्त्वाचं आहे. काळेपणा जाऊन गोरेपणा आला ना, यालाच परमार्थ म्हणतात. काळेपणा जाऊन गोरेपणा आला ना, आपल्यामध्ये परिवर्तन घडलं ना, बदल घडला ना, यालाच परमार्थ म्हणतात, यालाच भक्ती म्हणतात. बाकी आपण शिकता शिकता आपल्याकडे किती पांडित्य आलं याला परमार्थ म्हणत नाही. माणसाला अनुकरण करायला खूप आवडतंय. अनुकरण करायला म्हणजे तो तसं करतोय ना, मी पण तसंच करणार. त्याने सांगितलं ना, बस मी माझ्या बुद्धीचा वापर करणारच नाही. त्याने सांगितलंय त्याच्यावरच विश्वास ठेवणार. मग एखाद्याने सांगितलं एखाद्या 3ऱ्या माळ्यावर चढ, तिथून खाली बघ,
जरा तुला असा रोड बीट दिसतो का बघ, आणि समजा रोड तुला जर दिसला तर बिंदास्त उडी मार, तुला मोक्षच मिळेल. अरे आपली पण बुद्धी चालवा ना. मागे बघा तिकडे काहीतरी शहापूरमध्ये ती घटना घडली होती. काय, एका झाडाखाली जा, मग तिथे अमुक कर तमुक कर, हे करा ते करा, आणि त्या झाडाला ती विधी केली की मी लगेच तिथेच फास घ्या, तुम्हाला मोक्ष लाभेल. अरे काय बुद्धीचा आपल्या बुद्धीचा वापर करा ना. आपण कुठे चाललोय, लोक कुठे चालल्यात, आपण कुठे चाललोय, काय विचार केला पाहिजे. देवाने बुद्धी दिली ना आपल्याला, स्वतःची बुद्धी दिली की नाही. एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी काय झालं, एक साधू पुरुष गेले होते. त्यांनी जाताना एक गडू बरोबर नेला होता. आता गडू याच्यासाठी नेला होता की गंगा घरी आणता यावी, गंगेचं पाणी आपल्याला घरी आणता यावं, त्यासाठी गडू नेला होता. पण तिथे गेल्यानंतर त्याला आंघोळही करायची होती, स्नानही करायचं होतं. मग अशा वेळी त्यांनी विचार केला की म्हणे आपल्याला जर आंघोळीला गेलो तर इथे कपडे पण राहत नाही. गडू तर कॉपरचा आहे, तांब्याचा आहे, पितळेचा आहे, जो काय असेल तो चोरणार लोक. म्हणून मग त्याने काय केलं, आंघोळीला जाण्याच्या आधी, त्या गंगेमध्ये प्रवेश करण्याच्या आधी तो गडू बाजूला ठेवला. त्या गडूच्या भोवती थोडीशी वाळू घेतली, तिथली वाळू, ती वाळू थोडी घेतली, तो गडू त्याच्यामध्ये बुजवला. आणि तेवढ्यात त्याचं समाधान नाही झालं. म्हणे कोणाचं पाय बी लागला, वाळू बाजूला झाली तर परत तो गडू उघडा पडेल म्हणून बाजूलाच पडलेले निर्माल्य म्हणून असलेले हार ते त्यांनी त्याच्यावर टाकले आणि गेला तो तिकडे अंघोळीला. पण ही सगळी प्रक्रिया लांबून येणारी दिंडीतली माणसं, लांबून येणारी जी माणसं होती ती पाहत होती की इथे असं करायचं असतंय अंघोळीला जाण्याच्या आधी. बरोबर आहे की नाही बाबा. आता सगळ्यांनी तसंच केलं तिथेच, आहे की नाही. मुठमुठभर वाळू टाकली, त्यांच्याकडचे असलेले चांगले हार देवाला आणलेले त्यापैकी एक हार तिथे टाकला, फुलं टाकली. हा आंघोळ करून येईपर्यंत तिथे गडू नाही मोठा ढिगच झाला होता. त्यावेळेला डोक्याला हात लावून तो तिथे बसला की अरे काय अनुकरण करताय तुम्ही, काय विचार करताय, स्वतःची बुद्धी वापरा. कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि तोच विचार आपण घेऊन पळत सुटायचं बस. बाकी आम्ही आमच्या डोक्याचा वापर करणारच नाही. कोणीतरी सांगितलं की अमक्याचं ऐकू नका, तमक्याचं ऐकू नका. अरे कथा कीर्तन प्रवचन ऐकू नका, मग काय ऐकायचं आम्ही? लोकांच्या भांडणाच्या व्हिडिओ ऐकायच्या, ज्या व्हिडिओमध्ये अनेक शिव्या ऐकायला मिळतात अशा त्या व्हिडिओ ऐकायच्या. ज्या व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा जे काही ऐकल्यानंतर आमच्याकडे वेगळ्या प्रकारचे विचार येतात, नको त्या प्रकारचे विचार येतात. आम्ही कथा कीर्तन निरूपण प्रवचन जर ऐकायची नाही तर मग ऐकायचं काय? ही आपली बुद्धी चालवा ना. कधीतरी आपण पण विचार करा ना. अरे आईने जर आपल्याला एखाद्या ठिकाणी सांगितलं बा लेका अमक्या ठिकाणी जाऊ नको, तर लगेच आपली आई असताना सुद्धा आपण प्रत्युत्तर करतो का जायचं नाही, विचारतोय ना आपण. वडिलांनी जर सांगितलं अमक्या ठिकाणी जाऊ नको, तर आपले वडील असताना सुद्धा आपण वडिलांना विचारतोय का जायचं नाही. मग तसंच आपण विचारू शकत नाही एखाद्याला की तुम्ही म्हणताय प्रवचन ऐकू नका, निरूपण ऐकू नका, कीर्तन ऐकू नका, का ऐकायचं नाही? आपली बुद्धी गहाण ठेवले का आपण? हा विचार आपण केला पाहिजे. आपल्याला फक्त व्हॉट्सअपला आहे ना फॉरवर्ड करायला जास्त आवडतं, इकडचा मेसेज तिकडं पाठवायला आवडतंय का? त्याला मेहनत नाही ना. स्वतःचं असं निर्माण करायचं म्हटल्यानंतर मग त्याला वेळ दिला पाहिजे, त्याला काहीतरी थोडासा बुद्धीचा वापर केला पाहिजे. फॉरवर्ड करणारी माणसं जास्त आहेत, निर्माण करणारी माणसं खूप कमी आहेत. असोत फक्त एवढंच की आपण आपल्या बुद्धीचा वापर करा. आपण आपल्या बुद्धीचा जर वापर केला, देवाने दिलेली चांगल्या प्रकारची सद्बुद्धी आणि त्या सद्बुद्धीचा वापर जर आपण केलात तर नक्कीच आपल्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आपला देहाचं अगदी जर पाहायला गेलं तर मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही. बस आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आणि याच्यासाठीच संतांचं येणं असतंय. संतांचं जे येणं असतंय ते कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारणे उद्धाराया जन जड जीवा. अवतार कशासाठी? संतांना काय यावं लागतंय? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो माहिती आहे का?
असं वेगळं काही असलं ना, ड्रेस वेगळा त्याचा, अगदी जे त्यांनी भरपूर असे पटे वगैरे ओढलेले अजून बरंच काही असेल ना, तर मनुष्य त्याच्याकडे पाहताना पण त्याच दृष्टीने पाहतोय. त्याला असं वाटतंय का स्वर्गातूनच उतरलाय की काय. म्हणजे समोरच्या परिस्थितीनुसार माणसाची विचारसारणा बदलते, समोरच्या परिस्थितीनुसार. एका चढावाला रिक्षा लागली, त्या रिक्षामध्ये 7 ते 8 शीट, आपल्या गावखेड्यावर चालणारी रिक्षा. ते 7-8 घेतल्याशिवाय त्यांची गाडी पुढं चालतच नाही. कारण जसं गाढवाला वजा पूर्ण झाल्याशिवाय गाढव चालत नाही, तसं त्यांचं पण असतं का पूर्ण झाल्याशिवाय ते पण पुढे जाणार नाहीत. कारण त्यांनाही पोटपाणी आहे बिचारांना, नाही का, त्यांचं पण पूर्ण झालं पाहिजे. पेट्रोल खर्च आहे, गॅसचा खर्च आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. मध्येच काय भेटतात, लायसन आहे का विचारणारे, त्यांचं पण पोटपाणी हे सगळं काही बघायला लागतं आहे. असो, पण मग 7-8 शीट घेऊन जाणारी अशी ती रिक्षा चढावाला लागली. मोठा चढाव होता. ती रिक्षा मध्येच अशी गुरगुर गुरगुर करायला लागली, पुढं काही जात नाही. तेवढ्यात त्याच रिक्षामध्ये पुढे बसलेला माणूस, थोडासा त्याच्या तोंडाला वास येत होता फणसाचा, ड्रिंकिंग केलेला. पण तो सहज बोलला, रिक्षा काही चढणार नाही. काय बोलला तो? रिक्षा काही चढणार नाही, बहुतेक आपल्याला उतरायला लागेल. आणि त्याच्या तोंडात शब्द आहेच तर रिक्षा बंद पडली. आता जी मागं पुढं बसणार होती ती कोणावर कांडण पाडतील? आईला काय काल्या तोंडाचा माणूस आहे बोलतो तू, तुला काही समजतंय का? तुझ्या तोंडात बोलतो शब्द आहे काय ना, रिक्षा लगेच बंद पडली म्हणजे किती बेकार माणूस आहेस तू. दुसऱ्या दिवशी तीच रिक्षा तेवढीच शीट घेऊन चालली होती, फक्त मागं एक वेगळा ड्रेस वेश केलेला माणूस, मुंह में राम बगल में छुरी, आहे की ना. पण माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा, अमुक ड्रेस आहे, असा आहे, मग तो नामस्मरण करीत आलेला आहे, तो आपल्या दाराजवळ आलेला आहे, मग एवढं सगळं सांगतोय तुम्हाला. 2 पोरं आहेत, बरोबर का? त्यातला एक मोठा आगाव आहे, बरोबर आहे का? छोटा पोरगा तुमच्यावर खूप प्रेम करतो, बरोबर का? म्हणजे एवढं सगळं समजतंय म्हणजे बोलतो कोणतरी ज्ञानीच आहे. मग तेवढ्यात तो बोलतो, आम्हाला पाणी पिण्याची इच्छा झालेली आहे, जरा तुमच्या घरात बोलून महाराजांना पाणी प्यायला द्या. घरात बोलवल्यानंतर एकदा असं नसतं झाला का, मग तो बोलतोय अमुक करा, तमुक करा, हे करा, ते करा. सगळं लुबाडून गेल्यानंतर मग कळतंय महाराज कसला साधू, कसला बोंधू होता तो. साधूची व्याख्या माऊलींनी दिलेली आहे, मी आणि माझी आईशी आठवण विसरले, जयाचे अंतःकरण पार्था तोची साधू जाणं निरंतर किंवा निश्चयसी. आता झालं काय, मागे बसलेला तो वेगळ्या ड्रेसाचा माणूस, अगदी मस्त त्यांनी जटाबिटा वाढवलेला, अजून काय दाढी बिडी खूप असं सगळ्या काही गोष्टी होत्या ना, तेवढ्यात त्याची बोलण्याची पद्धत फक्त वेगळी. काय हा कसा बोललेला, रिक्षा बंद पडेल बहुतेक, पण तो बोलताना जरा वेगळ्या ट्युनिंगमध्ये बोलला. रिक्षा चढते की नाही कुणास ठाऊक, आहे की नाही. आणि तेवढ्यात रिक्षा बंद पडली. सगळ्यांनी त्याचे पाय पकडले. महाराज, रिक्षा बंद पडायच्या आधी तुम्हाला समजलंच कसा? अरे रिक्षा गुरगुर करते तुझी, चढल का नाही चढल, मागं पुढं करते. म्हणजे माणसाची विचारसरणी बघा कशी आहे. आता ज्या फांदीवर तो माणूस बसलेला आहे तीच फांदी उलट्या बाजूला बसून तोडतोय. खाली चाललेला माणूस सहज बोलला, अरे येड्या पडशील ना. आता बारीक पोरगा पण सांगेल ना की जी फांदी तुटणार आहे त्याच फांदीवर बसून जर तू ती फांदी तोडतोय तर ती फांदी तुटल्यानंतर तू काय वरच्यावर जाणार आहे का? पडणार खाली, फांदी बरोबर तू पण पडणार. पण तो सहज बोलला का, अरे पडशील रे, फांदी तुटली तर तूही खाली येशील. त्याचं बोलून झालं, थोडं 2 पावला पुढे गेला, याची फांदी तुटली आणि फांदी सकट येऊ खाली आला. किती लागलंय ते बघितलं नाही, लंगडत लंगडत गेला, त्याला पकडला, त्याचे पाय पकडले. सांगा, मी पडण्याच्या 2 मिनिटं आधी तुम्हाला समजलंच कसं? ज्या अर्थी मी झाडावरून पडण्याच्या 2 मिनिटं आधी तुम्हाला समजलं, त्या अर्थी तुम्ही कोणतरी महान आहात, मोठे आहात, साधू आहात, तुम्हाला सगळं समजतंय. मला सांगा, मी कधी मरणार? आता पायच सोडी नाही हा. तो बोलतो, बाबा मी नाही साधू, मला काही कळत नाही, तू ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडतोय. मग कोणीही सांगेल ते मला माहिती नाही.
मला पडण्याच्या आधी 2 मिनिटं आधी तुम्हाला समजलं म्हणजे तुम्हाला सगळं समजतंय मी कधी मरणार ते सांगा. आता नाहीच सोडत, मग शेवटी त्यानेच त्याच्या जवळचा एक दोरा काढला, याच्या हाताला बांधला आणि सांगितला हा दोरा तुटला का तू मरशील. बरंच सांभाळलं त्याने दोऱ्याला, आंघोळीला गेला तरी हात वरती करायचा का दोरा कुचता कामा नये, दोरा भिजता कामा नये. शेवटी एक दिवस तुटला आणि याने अंग टाकून दिला. लोक लातलतात, लोक जवळ जातात, लोक त्याला उठवतात. नाही म्हणे मी मेलो, मी नाही जगलो तर मी मेलो. म्हणजे जिवंत असताना सुद्धा तो जितची प्रेता समान का झाला, त्याचा विश्वास त्याच्यावर होता. अरे विश्वास ठेवा, पण कशावर ठेवा, विश्वास कोणावर ठेवा. संत आपल्याला शिकवण देतात. संतांनी उत्तम प्रकारे कार्य केलं, उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं, भक्ती केली, परमार्थ केला, उद्धार झाला त्यांचा. आजही त्यांचं आपण स्तवन करतोय, आजही आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतोय, चालण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचा आदर्श घ्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा. बस संतांचे पायी माझा विश्वास आहे की ना. किती उपकार आहेत त्यांचे आपल्यावर, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. त्यांच्या त्या उपकारातून आपण कधीच परतफेड करू शकत नाही, कधीच ते उपकार फेडू शकत नाही. एवढे उपकार अनंत संतांचे आहेत आपल्यावर. फक्त त्यांच्या मार्गदर्शनाने आपण चाललो पाहिजे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चाललो पाहिजे. संत अनेक जातीमध्ये, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जरी जन्माला आले असतील, कार्याला आले असतील, तरी सगळ्या संतांचं कार्य हे एकच आहे. सगळ्या संतांचा विचार हा एकच आहे. सगळ्या संतांनी एकाच प्रकारची ओळख करून दिलेली आहे. कुठल्याही संतांनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ ठेवलेला नाही, निस्वार्थपणे सेवा केलेली आहे, निस्वार्थपणे कार्य केलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला 4-4.5 हजार अभंगाची गाथा दिली. असं नाही सांगितलं की आमच्या घरच्यांना विचारा आणि मगच गाथेला हात लावा. अरे कोणीही जो मनुष्य देह आहे, नरदेह आहे ना, त्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे गाथा वाचण्याचा, गाथेचा अभ्यास करण्याचा. ज्ञानेश्वर महाराजांनी दिली, माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली, अमृतानुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिला, हरिपाठासारखं. त्यांनी सांगितलं नाही की आमच्या घरच्यांना विचारा, आमच्या कोण आहेत आमचे उत्तराधिकारी त्यांना विचारा आणि मगच त्याला हात लावा. नाही, निष्कामतेने आणि निरापेक्षेने जगाची सेवा केली, विश्वाची सेवा केली. 21 वर्ष कार्य केलं, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 21-22 वर्षे ज्ञानेश्वर महाराजांनी कार्य केलं. पण हे कार्य करून सुद्धा स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. शेवटच्या वेळेला विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली, तीही जगासाठी प्रार्थना केली, विश्वासाठी प्रार्थना केली. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान. हे काय मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. काय मागितलं माऊलींनी, काय मागितलं ज्ञानेश्वरांनी? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. स्वतःसाठी नाही, कुटुंबासाठी नाही, फक्त आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यापुरती किंवा आपल्या जिल्ह्यापुरती नाही, आपल्या फक्त एका देशापुरतीच नाही, तर विश्वासासाठी केलेली प्रार्थना म्हणजेच पसायदान. निरापेक्ष आणि निष्कामतेने संतांनी सेवा केली, संतांनी कार्य केलं. त्याच संतांच्या पावलावर पाऊल आपण ठेवून चाललो पाहिजे. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू, नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि मग सावधान जर राहायचं आहे, जो काळ आयुष्य खातोय त्या आयुष्याचं जर सार्थक करायचं आहे, त्या देहाचं जर सार्थक करायचं आहे, तर मग संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. करावी तातडी परमार्थाची. परमार्थ आम्हाला शिकवितोय. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव. परमार्थच आम्हाला शिकवितोय. परधन भयाव, परपीडा पापाय, परश्री माता भगिनी. साधनाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, साधने तरी हेची आता जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. जगद्गुरु तुकाराम महाराज ओळख करून देतात, सांगतात, साधने तरी हेची आता जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ.
ज्या देशामध्ये आम्ही कार्याला आलेलो आहोत, ज्या देशामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत, त्या हिंदुस्थानची, आमच्या भारत देशाची संस्कृती एवढी चांगली आहे, एवढी उत्तम आहे, एवढी श्रेष्ठ आहे, आम्ही आमच्या देशाला सुद्धा माता बोलतोय. माता, भारत माता की जय. सहज आपसुक आतून अगदी अंतःकरणापासून येत आहे, माता की जय. म्हणजे आमच्या देशाला सुद्धा आम्ही माता बोलतोय. एवढी चांगली, एवढी उत्तम संस्कृती आमच्या देशाची आहे, एवढी उत्तम संस्कृती आमच्या भारत देशाची, आमच्या हिंदुस्थानची आहे. आमच्या हिंदुस्थानमध्ये शिकवलं जात आहे मातृदेवो भव पितृदेवो भव. आई वडिलांसारखं दैवत नाही जीवनाच्या वाटेवरी. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती आहे त्यांचा मोठा आधार. आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना, कार्य करत असताना एक स्मरणात ठेवलं पाहिजे की आई जर मायेचा सागर आहे, आई जर मायेचा सागर आहे, तर बाप मात्र आधाराचा डोंगर आहे. आणि ज्या वेळेला तो आधाराचा डोंगर खचला जातो ना, त्यावेळेला मायेचा सागर सुद्धा आटला जातो काही अंशी. हे निश्चित आहे. अरे उभं आयुष्य स्वाभिमान जगणारा बाप, उभं आयुष्य स्वाभिमानात जगणारा बाप कोणापुढे झुकला नाही, कोणापुढे वाकला नाही, कधी कोणापुढे नतमस्तक झाला नाही. कष्ट केले, कबाड कष्ट केले, घाम गाळला, शेतीवाडी केली, मेहनत केली आणि मेहनतीने 4 पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, आपल्या मुलाबालांचा सांभाळ केला, आपल्या मुलाबालांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. कधीही कोणापुढे न झुकणारा हा बाप, कधीही कोणापुढे न वाकणारा हा बाप, ज्या वेळेला मुलीला निरोप देत असतो ना, ज्या वेळेला मुलीला निरोप देत असतो, त्या वेळेला मात्र त्या विणीच्या पुढे आणि त्या व्याह्यांच्या पुढे दोन्ही हात जोडून उभा असतो. गेली 20-22 वर्ष सांभाळलेलं माझं पाखरू, गेली 20-22 वर्ष मी माझ्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली माझी मुलगी मी आज तुमच्या स्वाधीन करतोय. तुमच्या मुलीप्रमाणेच तिला वागवा, तुमच्या मुलीप्रमाणेच तिला शिकवा, तुमच्या मुलीप्रमाणेच तिला सांभाळा. अरे कधीही कोणापुढे न झुकणारा बाप आज दोन्ही हात जोडून उभा आहे. अंतःकरण पूर्णपणे अश्रूंनी भरलेलं आहे, अंतःकरण पूर्णपणे दुःखाने भरलेलं आहे. का? 20-22 वर्षे सांभाळलेलं माझं पाखरू, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली माझ्या मुलीला मी आज दुसऱ्याच्या स्वाधीन करतोय. काही वाटत नसेल का हो त्या बापाला? पण दुःखाने अंतःकरण भरलेला असलेला बाप त्या वेळेला सुद्धा सगळ्यांना विचारत असतो, सगळ्या माणसांना, सगळ्या पाहुणे मंडळीला विचारत असतो, तुमचं जेवण झालं का? तुम्हाला पाणी मिळालं का? तुम्हाला थंड हवा आहे का? तुमची व्यवस्था व्यवस्थित झाली ना? अशा प्रकारची विचारणा करत असतो. त्या मुलीला निरोप देताना सगळं गाव रडत असतंय, सगळे कुटुंबातले रडत असतात, सगळे नातेवाईक रडत असतात. आई तर पार धाय मुकळून रडत असते, तिला कोणी थांबवायला कोणी नसते. अशा प्रकारे गळ्यात गळा घालून रडत असते. काका रडतोय, काकी रडते, सगळे त्यावेळेला निरोप देताना मात्र अश्रूने, अश्रूचे बांध सगळ्यांचे फुटलेले असतात. सांगा, त्या बापाला रडू येत नसेल का? त्या बापाला काही वाटत नसेल का? त्या बापाला दुःख वाटत नसेल का? अरे कधीतरी त्या मुलीच्या ठेच लागली ना, तर मुलीला कमी दुःख व्हायचं, पण बापाला जास्त दुःख व्हायचं. त्या मुलीला दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत, त्या ठेचेवर मलम लावेपर्यंत तो बाप काळजी घ्यायचा. का? माझ्या मुलीला त्रास होऊ नये. कधीतरी त्या मुलीच्या पायात काटा रुतला ना, तर तो काटा काढण्यासाठी तीक्ष्ण नजर करून तो बाप बिचारा तो काटा काढण्याचा प्रयत्न करायचा. आज त्या बापाला काही वाटत नसेल का? खूप काही वाटतंय, खूप काही वाटतंय. पण खूप काही वाटून सुद्धा त्याला माहिती आहे सगळ्या माणसांची व्यवस्था करणं माझं कर्तव्य आहे. अशा वेळी काही वेळेला त्याच्याच एखाद्या जावयाच्या अंगात देव येतो, तो सुद्धा त्यालाच थांबवायचा असतो, तोच त्यालाच त्या ठिकाणी निवारण करायचं असतंय. एखादा मामा रागावला जातो का? एक टॉवेल त्याला मिळाला नाही म्हणून रागावला जातो, पण त्याला सुद्धा 4 टॉवेल त्याच्या खांद्यावर टाकून बसवलं जात आहे. त्याला माहिती आहे, अरे असं तू एक मामा काय, मी 4 मामा या ठिकाणी उभा करू शकतो. पण माझ्या मुलीचं काम आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलीचा हा लग्न सोहळा आहे, ह्या सोहळ्यामध्ये कुठल्या प्रकारचं विघ्न नको म्हणून मी तुझ्या खांद्यावर अजून 4 टॉवेल टाकतो, पण तू शांत बस.
एखादा मोठा जावई असेल तर त्याच्या अंगामध्ये देव आला जातो. तो काय आयत्या वेळेलाच काय त्याच्या मनात येते काय माहिती, त्याला माहिती आहे. तुझ्यासारख्या असे 56 मी रस्त्याला लावलेले आहेत, पण आज मी तुझ्या पाया पडतोय का, माझ्या कुठल्याही प्रकारच्या या कार्यक्रमामध्ये विघ्न नको म्हणून तो सांगतोय, परत परत विनवणी करतोय, विनंती करतोय. लायकी पण नसते त्या जावयाची पाया पडून घेण्याची, पण तरी सुद्धा तो सासरा बिचारा त्याला हात जोडतो. जावई बापू तुम्ही जरा शांत बसा, फक्त कार्यक्रम व्यवस्थित होऊ द्या, तुमचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊ, त्याप्रमाणे आपण राहू, त्याप्रमाणे आपण करू, तुम्ही फक्त शांत बसा. सगळ्या जणांना अशा प्रकारे तोंड देऊन, सगळ्या जणांचा अशा सगळ्या प्रकारचा विचार करून तो बाप बिचारा फक्त आणि फक्त एवढाच विचार करत असतो की जो कार्यक्रम आहे तो सक्सेस झाला पाहिजे, यशस्वी झाला पाहिजे. आणि एकदा काय त्या मुलीला त्या शिवेपर्यंत सोडलं ना, गावाच्या शिवेपर्यंत सोडल्यानंतर ज्या वेळेला तो बाप पलटी होतोय, घराकडे वळतोय आणि मग त्याच्या अश्रूंचा जो बांध फुटतोय ना, त्या वेळेला मात्र त्याचा अश्रू थांबवण्यासाठी कोणच नसतंय. त्या अश्रू थांबवण्यासाठी कोण नसतंय. ज्या वेळेला आपल्या घरावर अनेक प्रकारचे संकट येतात, त्या वेळेला आपण निवांतपणे झोपत असतोय, पण अहोरात्र जागून त्या संकटापासून निवारण कशा प्रकारे करता येईल याचा विचार फक्त बापच करत असतो. ज्या वेळेला आपल्या मुलाचं ऍडमिशन असतंय, त्यावेळेला मुलगा मात्र वेगवेगळ्या विचारामध्ये असतोय. मला नवीन कपडे भेटणार, मला नवीन बुटं भेटणार, मला नवीन पुस्तकं भेटणार, मला नवीन दप्तर भेटणार, मला नवीन पुस्तकं येणार, वह्या येणार, मी नवीन शाळेमध्ये जाणार. ह्या वेगळ्या प्रकारच्या आनंदामध्ये तो मुलगा असतोय. पण एवढं सगळं करण्यासाठी त्या बापाला किती कष्ट करावे लागतात, त्या बापाला किती घाम गालावं लागतंय ना, त्या वेळेला काय मेहनत करावी लागते आणि किती कष्ट, किती त्रास सहन करून, किती प्रकारे घाम गाळून ते 4 पैसे कशा प्रकारे मिळवता येतील याचा विचार तो बापच करत असतो. म्हणून बाप असतो. श्रीरामाने ज्या वेळेला वनवासात जायचं, त्यावेळेला माझ्या रामाने वनवासात जाऊ नये म्हणून आकांत करणारी ती कौशल्य आम्हाला दिसली. पण राम वनवासात गेल्यानंतर राम राम करता करता मरणारा तो दशरथ मात्र आम्हाला दिसला नाही. राजा दशरथ मात्र आम्हाला दिसला नाही. माझ्या मुलाने सुरक्षित राहावं, माझ्या मुलाला सुरक्षितता असावी याचा विचार करणारी आम्हाला देवकी माता दिसली. पण स्वतःचं जीव धोक्यात घालून आपलं बाळ सुरक्षितपणे सुरक्षित जागी पोहोचवणारा वासुदेव मात्र आम्हाला कधीच दिसला नाही, कधीच दिसला नाही. म्हणून जेवढं महत्त्व आपण आपल्या आयुष्यामध्ये आईला देतोय ना, त्याच्या कित्येक पटीने महत्त्व आपण आपल्या बापाला सुद्धा दिलं पाहिजे. का? आपलं घर, आपण, आपला संसार, आपली शेतीवाडी, आपली संपत्ती, आपली प्रॉपर्टी, आपलं ऐश्वर्य जे उभं आहे ना, ते फक्त आणि फक्त आपल्या बापामुळे आहे. म्हणून बाप जर असेल ना तर सगळं काही आहे. बाप जर असेल तर सगळं काही आहे. पण बाप जर नसेल ना तर आपला बंगला पण सुना आहे. बाप जर नसेल तर आपला बंगला पण सुना आहे. आणि बापाला आपण कमी लेखतोय ना, हाच सगळ्यात मोठा गुन्हा आहे. हाच सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आयुष्यातलं कोणतंच पान बापाशिवाय हलत नाही. आयुष्यातलं कोणतंच पान बापाशिवाय हलत नाही. आणि घरातलं कोणतंच सुख बापाशिवाय फुलत नाही. घरातलं कोणतंच सुख बापाशिवाय फुलत नाही. आवक कमी असून सुद्धा सगळ्या घरातल्यांची हौस पुरवायची असते. आवक कमी असून सुद्धा सगळ्या घरातल्यांची हौस पुरवायची असते. आणि म्हणूनच घरातल्या सगळ्यांपेक्षा बापाचं वय जास्त असते. आणि म्हणूनच घरातल्या सगळ्यांपेक्षा बापाचं वय जास्त असते. मातृदेवो भव, पितृदेवो भव एवढी सर्वश्रेष्ठ शिकवण देणारे आम्ही हिंदुस्थानात राहतोय. त्याच हिंदुस्थानात जर आम्हाला वृद्धाश्रम पाहायला मिळत असतील तर आमच्यासारखे अभागी आम्हीच. अरे आमच्या हिंदुस्थानची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की आमच्या संस्कृतीचा अभ्यास इतर परदेशातली लोक करतात. आमच्या हिंदुस्थानची, आमच्या भारत देशातील, आमच्या भारत मातेची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की आमच्या संस्कृतीचा अभ्यास इतर देशातील लोक करतात, परदेशातले लोक करतात. या ठिकाणी एकदा काय अग्नी ब्राह्मण आणि आप्तेष्ट यांच्या समक्ष ज्या पुरुषाच्या बरोबर 7 फेऱ्या मारल्या, तो पुरुष आणि ती स्त्री शेवटपर्यंत एकत्र राहतात.
एकमेकाचा साथ सोडत नाही, शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. तो म्हातारा, तो आजोबा पार अगदी खोटेत जरी पडला ना तरी कोणी त्याच्या जवळ नसते, पण माझी आजी बिचारी त्याचे पाय त्यावेळेला दाबत असते. त्यावेळेला सुद्धा त्यांचा प्रेम तेवढाच असतो जेवढा त्यांचं तारुण्यामध्ये प्रेम असतंय तेवढंच त्यावेळेला सुद्धा प्रेम असतंय. ही संस्कृती आहे आमची. एवढी श्रेष्ठ संस्कृती असून सुद्धा जर आम्हाला घटस्फोटाचे प्रकरण जर आजही ऐकायला मिळत असतील तर आमच्यासारखे अभागी आम्हीच. काय शिकलो आम्ही? अरे आदर्श घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. नजराणा म्हणून ज्या वेळेला सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढ्यात आणून उभी केली, बघितल्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिची ओटी भरली, खणा नारळाने ओटी भरली, हात जोडले आणि म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो. वदले छत्रपती. लहान असताना ज्या वेळेला शेजारी तमाशा आला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना ज्या वेळेला शेजारी तमाशा आला त्यावेळेला राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंना हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी विचारलं, आई तमाशा म्हणजे काय असतो ग? मी जाऊ का बघायला? त्यांना काही माहीत नव्हतं तमाशा म्हणजे काय असतो ते. त्यांना वाटलं वेगळं काहीतरी असेल, आपण जाऊ पाहायला. पण त्यावेळेला राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ म्हणाल्या, बाबा रे शिवबा, मला राजा तयार करायचा आहे, पण बाया नाचविणारा नाही, बाया वाचविणारा राजा तयार करायचा आहे. हे संस्कार आम्हाला आजही वाटतंय. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, आम्हाला आजही वाटतंय. संत म्हणतात, बाबा रे, घरोघरी राजांचे विचार जन्माला येतील आणि घरोघरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यासारखं चारित्र्य घडेल. पण त्यासाठी जिजाऊ व्हायला आपण तयार पाहिजेत. संध्याकाळच्या वेळेला पोराच्या अभ्यासाच्या वेळेला जर आपल्या हातातला टीव्हीचा रिमोट सुटत नसेल तर आपण काय अपेक्षा करायची? छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या. आईची मेहनत होती. आईंनी मांडीवर घ्यावं, रामायण महाभारतासारख्या कथा सांगाव्यात, शूरवीरांच्या कथा सांगाव्यात, दानपट्टा चालवावा, घोडेस्वार व्हावं. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेला अर्थातच मौली जिजाऊंना लागलेले डोहाळे होते. जिजाऊ म्हणून जर आपण उभे राहिलोत ना तर नक्कीच प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळतील. ते विचार पाहायला मिळतील, तशी कर्म पाहायला मिळतील, तशा प्रकारची अनुभूती, तशा प्रकारची प्रचिती येईल. म्हणून आपण गाथेचा अभ्यास करावा, गीतेचा अभ्यास करावा, आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा, पण त्याच्याबरोबर आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचाही अभ्यास करावा, त्यांच्या चरित्राचाही अभ्यास करावा. आज जे आपण पूजन करतोय, भजन करतोय, जे स्तवन करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, जे मंदिरं पाहतोय, मंदिरामध्ये जी देवाची सेवा करतोय, देवाचं तोंड भरून स्तवन करतोय, स्तुती करतोय, भजन पूजन कीर्तन प्रवचन जी करतोय ना, याला पूर्णपणे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य आहे. जर त्या प्रकारचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंच नसतं, फक्त एक विचार करा, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी जर त्या प्रकारचं कार्य केलं नसतं, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी जर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नसती तर आज आमची अवस्था काय असती? फक्त एक विचार करा. म्हणून ज्या देशात आपण राहतोय ना, हा देश कमी नाही आहे. या देशाचं स्तवन करत असताना म्हटलं जातंय, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करते है बसेरा, हो भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. आणि अशा श्रीमंत भारत देशात राहून जर आपण नको त्या प्रकारची कर्म करत असू, नको त्या प्रकारची जर आपल्याकडे विचार असतील, घाणेरडे विचार असतील, नको त्या प्रकारे जर आपण राहत असू, अजून जर आपल्याकडे अत्याचार, भ्रष्टाचार आणि हिंसाचार जर पाहायला मिळत असेल तर किती अभागी आहोत आपण. एवढा विचार फक्त आपण केला पाहिजे, किती अभागी आहोत आपण, कशा प्रकारची कर्म करतोय आपण, कशा प्रकारे राहतोय आपण.